महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे मनपात विजेचा गैरवापर, कार्यालयातच चार्ज होतात कर्मचाऱ्यांच्या ई-बाईक। मनपा कार्यालयातील वीज खाजगी वापरासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा भांडाफोड। धुळे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या इलेक्ट्रिक बाईक घरीच वीज वाचवून कार्यालयामध्ये चार्जिंग करून महानगरपालिका कार्यालयातील विजेचा कशा प्रकारे चुकीचा वापर करीत आहे याचा भांडाफोड धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे। या सामाजिक कार्यकर्त्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला। पेट्रोल डिझेल महागाईनंतर इंधनाची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे। यामुळे नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर जोर दिला आहे। परंतु असं असेल तर धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आणलेल्या इलेक्ट्रिक बाईक या महानगरपालिकेच्या विजेचा वापर करूनच चार्जिंग केली जात असल्याचा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणला आहे। आपल्या वैयक्तिक वाहनाची चार्जिंग देखील कार्यालयात असलेल्या विजेचा वापर करून केली जात असल्यामुळे धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांतर्फे कार्यालयातील विजेची कशी लूट केली जात आहे आणि याचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याने यावर संताप व्यक्त केला आहे। त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड। आज मी महानगरपालिकेमध्ये गेलो असतात महानगरपालिकेने 2 दिवसा पहिले पत्रकारांशी संवाद साधून सनी चार्जिंगला लावलेल्या गाड्यांवरती कारवाई करण्याचा आदेश आयुक्त साहेबांनी काढलेला होता। परंतु महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना शिस्त लागत नसून हे आदेश फक्त वारेमध्ये केले जातात का, याचं पालन का केले जात नाही, यांच्यावर दंडात्मक कारवाई का केली जात नाही। काही कर्मचारी वेळेत ड्युट्या करत नाही, काही कर्मचाऱ्यांना शिस्त लागत नाही। आता यांच्या घरी चार्जिंगचे सॉकेट असताना सुद्धा महानगरपालिकेमध्ये चार्जिंग करू राहिले गाड्यांना, म्हणजे 2 दिवसाचा आदेश केलेला सुद्धा त्यांनी पाळला नाही। त्यानंतरून महानगरपालिकेमध्ये आपण तिथं सांगितलेलं होतं का बुवा आम्ही गाड्या लावण्याची जी पद्धत आहे शिस्त ही लागायला पाहिजे। परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी हे जर आदेश पाळत नसेल तर सामान्य माणसाने काय, ज्यांच्या गाड्या चार्जिंग लागतात त्यांच्या घरी का लाईट नाही का, मग त्यांच्या घरी का करत नाही, हे महानगरपालिकेचं उल्लंघन करताय। तर यांच्यावरती कारवाई आयुक्त हे हवेत करताय का कागदोपत्री करताय, हे जनसामान्याची दिशाभूल केली जाते का बुवा आम्ही पाणी केली कारवाई करतोय, परंतु कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाही। आज मी मंगळवार आज 11:30 वाजेच्या सुमारासमध्ये चार्जिंगची गाडीचं शॉकेट आणि गाडी चार्जिंग होत होती, पण त्या ठिकाणी मी घटनास्थळाला मी स्वतः पाणी केली आणि ती शूटिंग आणि पुरावा हे माझ्याकडे स्वतः आहे। म्हणजे आयुक्तांचा आदेशसुद्धा पाळले जात नाही। पहिले कर्मचाऱ्यांपासून शिस्त लावा, वेळेत ड्युट्या करत नाही, काही ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून सनी कामं केले जातात। पण आयुक्त साहेब हे एकदम चुकीचं आहे, हे नागरिकांची दिशाभूल आहे। याच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा। त्याच्यानंतरून आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी वेळेत ड्युट्या करता का याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या, ही आमची विनंती आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।